हॅलो एव्हरीवन. आपण काल बघितलं होतं की हायब्रिडायझेशन ॲक्च्युली काय असते, बरोबर आहे. आणि आय होप तुम्हाला कळलं पण असेल. सिम्पली हायब्रिडायझेशन म्हणजे काय, दोन ऑर्बिटल मिक्स करायचं जेणेकरून ते जास्त स्टेबल होईल आणि त्याच्यामध्ये इक्वल एनर्जी होईल, बरोबर आहे. कारण की आपल्याला माहिती, सिम्पल ऑर्बिटपेक्षा जे हायब्रिड ऑर्बिट असतात ते कसे असतात, जास्त स्टेबल. आलं लक्षात. ते कसे असतात ते आपण पुढे बघणारच आहोत. पण सिम्पली तुम्हाला हायब्रिडायझेशन कळालं का, नेमकं काय होते. कारण की आधी ते ग्राउंड स्टेटला असतात, नंतर आपण त्याला काय करतो, एक्सायटेड स्टेटला करतो आणि काय तयार होते, त्याचे अनपेअरिंग होते, बरोबर, इलेक्ट्रॉनची. आणि जेव्हा ती अनपेअरिंग होती, ती अनपेअरिंगची जे काही काउंट आहे ते इक्वल टू द नंबर ऑफ व्हॅलन्सी. त्या ॲटमची जेवढी व्हॅलन्सी असेल तेवढाच त्याचं काय होणार, काउंट. आलं लक्षात. म्हणजे अनपेअर इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी प्रेझेंट असेल. आणि ते अनपेअर इलेक्ट्रॉन आपण कसे तयार केले, त्या ऑर्बिटल जे ग्राउंड स्टेटला असतील त्याला आपण काय केलं, एक्सायटेड स्टेटला आणलं, बरोबर आहे. इथपर्यंत तुम्हाला कळालं. आता आपण बघू की हायब्रिडायझेशन होते, ते नंतर स्पेसमध्ये जाते, अशा ठिकाणी स्वतःला अरेंज करते ज्या ठिकाणी काय असेल त्यामध्ये मिनिमम रिपल्शन, बरोबर आहे. ते दोघं एकमेकांना ढकलणार नाहीत, अशा ठिकाणी ते काय करतात, अरेंज करतात. आणि लक्षात. आणि आपल्याला माहिती, मिनिमम रिपल्शन असेल तर ते कसे असतात, मॅक्झिमम स्टेबल. आणि नवीन जे काही हायब्रिड ऑर्बिटल तयार होत असतात ते ऑर्बिटल्स नेहमी कसे असतात, इक्वल शेप आणि इक्वल एनर्जीचे. आणि लक्षात. मग बघू त्याच्या कंडिशन काय असतात, की आपण हायब्रिडायझेशन तयार करायचं बघत आहोत, बरोबर आहे. हायब्रिडायझेशन होते, पण नेमकं कोणत्या ॲटममध्ये ते हायब्रिडायझेशन होऊ शकतो आणि ते कसं होऊ शकतो, त्याची कंडिशन आहे ती बघू आपण. ती कंडिशन काय असते. कंडिशन नंबर फर्स्ट, orbitals belonging to the same atom can participate in hybridization. आलं लक्षात. जसं आपण काल एक्झाम्पल बघितलं मिथेनचं, बरोबर आहे. मिथेनमध्ये जो कार्बन ॲटम आहे, म्हणजे जेव्हा हायब्रिडायझेशन होते ऑर्बिटल्सचं, ते ऑर्बिटल्स कशी पाहिजेत, इन द सेम ॲटम. आलं लक्षात. एकाच ॲटममध्ये जर समजा हायब्रिडायझेशन होत, म्हणजे एकाच ॲटमचे जर ते असतील तर त्यामध्ये काय होतं, हायब्रिडायझेशन. जसं आपण बघितलं मिथेनमध्ये कोणतं हायब्रिडायझेशन होते, sp3 हायब्रिडायझेशन. का होतं, कारण की त्या ठिकाणी यसचा एक मॉलिक्यूल असतं आणि 3 कशाचे असतात, पीचे. यसचा एक मॉलिक्यूल नाही, एक ऑर्बिट असतं आणि पीचे कसे असतात, 3 ऑर्बिट. आलं लक्षात. असं कंबायनिंग 4 हायब्रिड ऑर्बिटल त्या ठिकाणी तयार होतात आणि त्याला आपण काय म्हणतो, sp3 हायब्रिडायझेशन. आलं लक्षात. म्हणजे ते होत असताना किंवा हायब्रिडायझेशन होताना ते ऑर्बिटल्स कशातले पाहिजे, टू द सेम ॲटम. एकाच ॲटमचे जर ते ऑर्बिटल्स असतील त्या ठिकाणी काय होणार, ते हायब्रिडायझेशनमध्ये हेल्प करतात. बघा मग, ऑर्बिटल्स बिलॉंगिंग टू द सेम ॲटम कॅन पार्टिसिपेट इन द हायब्रिडायझेशन. तेच काय करू शकतात, त्या हायब्रिडायझेशनमध्ये पार्टिसिपेट करू शकतात, बरोबर आहे. आलं लक्षात. दुसरी कंडिशन काय म्हणते, ऑर्बिटल्स हॅव्हिंग नियरली द सेम एनर्जी, ऑर्बिटल्स हॅव्हिंग नियरली सेम एनर्जी can undergo hybridization. So 2s 2p orbitals undergo hybridization but 3s 3p orbitals do not. काय म्हणते, जे काय हायब्रिडायझेशन होणार असते त्या ऑर्बिटल्समध्ये, त्या दोघांमधली एनर्जी कशी पाहिजे, नियरली सेम. कशी पाहिजे, इक्वलच असल्यासारखी. म्हणजे एक 1s दुसरा 2s मध्ये चालणार का, नाही. एका शेलमध्ये ते प्रेझेंट पाहिजे, सिम्पली लक्षात ठेवण्यासाठी. म्हणजे 2s 2p असं जमणार, 3s 3p असं पण जमणार. आलं लक्षात. पण 2s 3p किंवा 3s 2p असं जमणार नाही. म्हणून काय म्हणतं, ऑर्बिटल्स हॅव्हिंग नियरली द सेम एनर्जी कॅन अंडरगो हायब्रिडायझेशन. So 2s and 2p orbitals undergo hybridization but 3s and 2p orbitals do not. कळालं. कारण की हायब्रिडायझेशन अशा ॲटममध्ये होते, अशा ऑर्बिटल्समध्ये होते ज्यामध्ये कसे असतात, एनर्जी नियरली सेम. जसं 2s आणि 2p, 3s आणि 3p. आलं लक्षात. ह्यामध्ये कसे असतात, नियरली सेम असतात. आलं लक्षात. स्लाइटली चेंज असतं पण नियरली कसे असतात, एनर्जी सेम असते. त्या ठिकाणी काय होणार मग, हायब्रिडायझेशन, बरोबर आहे. ह्या झाल्या कंडिशन. कळाली का. पहिली कंडिशन काय म्हणते, की ऑर्बिटल कशी पाहिजेत, एकाच ॲटमचे पाहिजे तरच ते काय करू शकतात, हायब्रिडायझेशनमध्ये पार्टिसिपेट करू शकतात. आणि नेक्स्ट काय म्हणतात,
की त्याच्यामध्ये ऑर्बिटल्समध्ये कशी पाहिजेत, हायब्रिडायझेशनला जाण्यासाठी नियरली सेम एनर्जी पाहिजे. म्हणजे 2s 2p ऑर्बिटल जाऊ शकतो, पण 3s आणि 2p ऑर्बिटल्स हायब्रिडायझेशनमध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही, कारण की त्यामध्ये कशाचा डिफरन्स येतो, एनर्जीचा डिफरन्स येतो. आलं लक्षात? हे काय झाली त्याची कंडिशन. आता आपण बघू त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स. काय बघू आता, जे काही हायब्रिडायझेशनमध्ये जे काही नवीन हायब्रिड ऑर्बिट तयार होणार आहेत त्याची कॅरेक्टरिस्टिक्स कसे असतील. कसे असतील ते कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल. हायब्रिड ऑर्बिटल काय म्हणते, कॅरेक्टरिस्टिक कशी आहे त्याची. सिम्पली काय म्हणते, पहिली कॅरेक्टरिस्टिक्स, जेवढे ऑर्बिटल्स त्यामध्ये हायब्रिडायझेशनमध्ये पार्टिसिपेट करतील तेवढे त्या ठिकाणी काय होतील, फॉर्म. आलं लक्षात. एक एक्झाम्पल देते. sp3 मध्ये जर आपण बघितलं, एक चा ऑर्बिटल पार्टिसिपेट झाला काही पीचे, बरोबर आहे. मग त्यामध्ये हायब्रिडायझेशनमध्ये काय तयार होणार, sp3 हायब्रिडायझेशन, बरोबर आहे. मग काही ठिकाणी समजा एक चा झाला, पीचे 3 झाले, आणि अजून एक जर समजा ऑर्बिटल कंप्राइज झालं, काय झालं, हायब्रिडायझेशनच्या अंडर गेलं, तर त्याला आपण काय म्हणतो, sp3d हायब्रिडायझेशन. आलं लक्षात. असे वेगवेगळे हायब्रिडायझेशन आपल्याला बघायचे आहेत. म्हणजे सिम्पली पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स काय म्हणते, जेवढे हायब्रिडायझेशनमध्ये पार्टिसिपेट करतात ऑर्बिटल्स तेवढेच काय होणार, नवीन ऑर्बिटल्स, नवीन हायब्रिड ऑर्बिटल्स काय होतील, फॉर्म. काय म्हणते मग, number of orbitals participate in hybridization equal to number of hybrid orbital. काय म्हणते, जेवढे काही ऑर्बिटल त्या हायब्रिडायझेशनमध्ये पार्टिसिपेट करतील तेवढेच नवीन ऑर्बिटल्स काय होतील, नवीन ऑर्बिटल्स काय होतील, हायब्रिड ऑर्बिटल्स तयार होतील. आलं लक्षात. नंतर काय म्हणते, दुसरी काय म्हणते, दे हॅव सेम एनर्जी अँड शेप. दे हॅव सेम एनर्जी अँड शेप. जे नवीन ऑर्बिटल, नवीन हायब्रिड ऑर्बिटल जे काही तयार झाले असतील त्या सगळ्या ऑर्बिटल्सची एनर्जी आणि त्यांचा शेप कसा राहील, सेम. कसा राहील शेप त्यांचा, सेम. आणि तिसरं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती, हे जे हायब्रिड ऑर्बिटल्स आहेत ते स्वतःला त्या 3D स्पेसमध्ये असे अरेंज करतात की त्या ठिकाणी त्यांमध्ये त्या ऑर्बिटल्समध्ये कसं असणार, मिनिमम रिपल्शन. कसं राहील त्यांच्यामध्ये, मिनिमम रिपल्शन. काय म्हणते, द हायब्रिड ऑर्बिटल ओरिएंटेड इन द स्पेस इन सच अ वे दॅट ओरिएंटेड इन द स्पेस in such a way that there is minimum repulsion त्यामध्ये काय राहील, मिनिमम रिपल्शन. देअर इज अ मिनिमम रिपल्शन and they are directional. कसे असणार त्यांना पण आपल्याला माहिती, कोव्हॅलंट बॉन्ड हे नेहमी कसे असतात, डायरेक्शनल असतात. आलं लक्षात. ते स्वतःला अशा ठिकाणी अरेंज करतात ज्या ठिकाणी मिनिमम रिपल्शन होईल. मिनिमम रिपल्शन झाल्यामुळे त्याची स्टॅबिलिटी पण त्या ठिकाणी चांगली राहील आणि ते स्टेबल राहील, आणि ते कसे असतील, डायरेक्शनल. कारण की आपल्याला माहिती कोव्हॅलंट बॉन्ड हे नेहमीच कसे असणार, डायरेक्शनल. आलं लक्षात.
पहिली कॅरेक्टरिस्टिक फीचर काय आहेत मग बघा हायब्रिड ऑर्बिटल्सचे, की ते जेवढे काही त्या हायब्रिडायझेशनमध्ये ऑर्बिटल पार्टिसिपेट करतील तेवढे सेम काय होतील, नवीन हायब्रिड ऑर्बिटल्स तयार होतील. दुसरं काय म्हणते, जे काही हायब्रिडायझेशनमध्ये जे काही हायब्रिड ऑर्बिट तयार झाले दे हॅव सेम एनर्जी आणि शेप. त्यांची सगळ्यांची एनर्जी आणि सगळ्यांचा शेप कसा राहील, सारखा राहील. नंतर काय म्हणते, ओरिएंटेशन इन द स्पेस इन सच अ वे दॅट देअर इज अ मिनिमम रिपल्शन अँड दे आर डायरेक्शनल. जे स्वतःला त्याचं ओरिएंटेशन स्पेसमध्ये कसं राहील, ते स्वतःला अशा वेळेस अरेंज करतात की त्या ठिकाणी कसं राहील, मिनिमम रिपल्शन अँड डायरेक्शनल. ते कसे असणार, नेहमी डायरेक्शनल, कारण की आपल्याला माहिती कोव्हॅलंट बॉन्ड नेहमी कसे असणार, डायरेक्शनल. आलं लक्षात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मॅडम आपले जे काही ऑर्बिटल आपण बघितलं की हायब्रिडायझेशनमध्ये वेगवेगळे SP, SS, SP3 हायब्रिडायझेशन होते, SP2 होते, SP हायब्रिडायझेशन होते. मग पुढे चालून SPD सुद्धा होते, SP3D, SP2D. आलं लक्षात, SP3D2D2 असे. आलं लक्षात, असे वेगवेगळे हायब्रिडायझेशन आपल्याला बघायचे तर आहेच आहे. मग हे जे हायब्रिडायझेशन होतात, आपण स्टार्टिंगला शिकलो होतं की S ऑर्बिटलचा शेप स्पेरिकल असतो, D ऑर्बिटलचा कसा असतो, डबल डंबेल, P ऑर्बिटलचा असतो डंबेल शेप आणि F ऑर्बिटलचा असतो कॉम्प्लिकेटेड शेप. मग आपण जे काही नवीन ऑर्बिटल्स तयार करत आहोत त्यांचे सगळ्यांना आपण आत्ताच बघितलं की दे हॅव इक्वल एनर्जी अँड इक्वल शेप. मग ते इक्वल एनर्जी आणि इक्वल शेप कसे होतात, तुम्हालाही प्रश्न पडला असेल. जेव्हा त्यांचं हायब्रिडायझेशन होते, हायब्रिडायझेशनमध्ये सिम्पल काय होणार, ते एकमेकांसोबत बाइंड होणार, बरोबर आहे. S ऑर्बिटल P ऑर्बिटलसोबत बाइंड होणार, जसं आपण ओव्हरलॅपिंग बघितलं, बरोबर आहे. ओव्हरलॅपिंग होणार, पण ही कशी होणार, जे आधी ते ग्राउंड स्टेटमधले एक्सायटेड स्टेटमध्ये जाणार आणि मग ओव्हरलॅपिंग होणार, बरोबर आहे. मग ओव्हरलॅपिंग होत असताना आपल्याला फक्त सगळ्यांचे स्ट्रक्चर, जेव्हा हायब्रिडायझेशन होते आणि हायब्रिड ऑर्बिटल तयार होते, जेव्हा जेवढे काही हायब्रिड ऑर्बिटल त्या ठिकाणी प्रेझेंट असतील, कळते का, जेवढे काही हायब्रिडायझेशनमध्ये हायब्रिड ऑर्बिटल प्रेझेंट होतील, तसे SP3 मध्ये 4 हायब्रिड ऑर्बिटल तयार होतात, SP2 मध्ये 3 होतात आणि SP मध्ये 2 हायब्रिड ऑर्बिटल तयार होतात. त्यात सगळ्यांची शेप कसा राहतो, इक्वल. इक्वल कसा असणार, नेक्स्ट दे हॅव इक्वल शेप बघितला. त्यांचा इक्वल शेप म्हणजे जेव्हा हा न्यूक्लियस बघितला, ठीक आहे, त्यांचा शेप ह्या न्यूक्लियसच्या भोवतीच असतो, बरोबर आहे. एका साईडहून ते कसे असतात, लार्ज लोब आणि दुसऱ्या साईडहून त्यांचा लोब कसा असतो, स्मॉल. आलं लक्षात, कसा राहतो, दुसऱ्या साईडहून स्मॉल. असे ते शेप त्या ऑर्बिटल्सचा दिसतात. म्हणजे जरी हे आपण बघितलं, हे पहिलं ऑर्बिटल आणि हे कसे राहतील, दुसरं म्हणजे आपलं हे हायब्रिड ऑर्बिटल आणि ह्या ठिकाणी काय प्रेझेंट असेल, त्याचं न्यूक्लियस, आणि नेहमी त्यांचा शेप कसा राहतो, ह्या टाईप तुम्हाला दिसतील. ह्याला आपण म्हणतो लार्ज लोब आणि ह्याला म्हणतो आपण स्मॉल लोब. आलं लक्षात. आणि हे लार्ज लोब आणि स्मॉल लोब हे कशाच्या अराउंड असतील, न्यूक्लियसच्या. कशाच्या असतील, न्यूक्लियसचा. कारण की त्या न्यूक्लियसमध्ये सिम्पली आपण असं म्हणू शकतो, जेव्हा हायब्रिड ऑर्बिटल तयार होतं, हायब्रिड ऑर्बिटल तयार झाल्यानंतर ते 2 लोब फॉर्म करतं. काय फॉर्म करतं, 2 लोब अराउंड द न्यूक्लियस. दे फॉर्म 2 lobes around the nucleus. One lobe is large and another lobe is small. Another lobe is small. Simply हे पहिला लोब न्यूक्लियसच्या, हे झालं न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या अराउंड मध्ये काय होणार, त्या साईडला 2 लोब तयार होतात जे हायब्रिड ऑर्बिटल असतात त्यांचे. मग ते S असन, P असन, कोणते असन, कारण की जेव्हा त्यांचं हायब्रिडायझेशन होते तेव्हा सगळ्यांचा शेप आणि त्यांची एनर्जी कशी राहते, इक्वल. हे आपण बघितलेलं आहे. मग ते फॉर्म होताना काय करतात, न्यूक्लियसच्या अराउंड मध्ये 2 लोब फॉर्म करतात. एक लार्ज असतं आणि दुसरं असतं स्मॉल.
आता हे जे लोब तयार झाले, एक लार्ज लोब आहे आणि एक स्मॉल लोब, त्याचा काहीतरी यूज झाला पाहिजे, बरोबर आहे. मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं की जे हायब्रिड ऑर्बिटल असतात ते साध्या ओव्हरलॅप ऑर्बिटलपेक्षा कसे असतात, खूप स्ट्रॉंग. कसे असतात, हायब्रिड ऑर्बिटल आर स्ट्रॉंग. कसे असतात, स्ट्रॉंगर than the simple or pure orbital, काय म्हणते, जे हायब्रिड ऑर्बिटल तयार झाले ते कसे असतात, स्ट्रॉंगर. कोणापेक्षा, आधी असलेले जे काही प्युअर ऑर्बिटल आहेत त्यापेक्षा ते कसे असतात, स्ट्रॉंगर. का असतात स्ट्रॉंगर, कारण की त्या ठिकाणी 2 लोब तयार झालेले आहे. पहिला लोब जो आहे लार्ज लोब, त्यामध्ये सगळे काय असतात, इलेक्ट्रॉन डेन्सिटी कॉन्सन्ट्रेशन काय असतात, त्या ठिकाणी जास्त इलेक्ट्रॉन डेन्सिटी कॉन्सन्ट्रेशन भरलेली असती. आणि जे स्मॉल लोब असतात त्या ठिकाणी काय असणार, ओव्हरलॅपिंग साइट. काय असतात, जे स्मॉल ऑर्बिटल असतात त्या ठिकाणी काय होणार, ओव्हरलॅपिंग होणार. ओव्हरलॅपिंग साइट असल्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, ह्या स्मॉल लोब मध्ये नेहमी काय होणार, ग्रेटर ओव्हरलॅपिंग. आणि ओव्हरलॅप, एकीकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे, इलेक्ट्रॉन भरपूर आहे, दुसऱ्या लोबला काय आहे, ओव्हरलॅपिंग होणार. त्यामुळे प्युअर ऑर्बिटल पेक्षा हे हायब्रिड ऑर्बिटल कसे असतात, नेहमी स्ट्रॉंग. कसे असतात, स्ट्रॉंग. हे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत कशाच्या, हायब्रिड ऑर्बिटल्सच्या. आलं लक्षात, त्यांचा एनर्जी सेम राहते, शेप सेम असते. का असते ते कळालं, कारण ते न्यूक्लियस भोवती 2 लोब फॉर्म करतं. एक लार्ज लोब असतो आणि दुसरा कसा असतो, स्मॉल. लार्ज लोबमध्ये काय असतं, इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त असते आणि स्मॉल लोब काय करतं, ज्या ठिकाणी त्याची ओव्हरलॅपिंग कशी असते, जास्त होऊ शकते. ह्यामुळे कसा असतो, प्युअर ऑर्बिटलपेक्षा हायब्रिड ऑर्बिटल कसा असतो, स्ट्रॉंगर. आता आपण बघू टाइप्स ऑफ हायब्रिडायझेशन. काय बघायचं आपल्याला, टाइप्स ऑफ ऑर्बिटल नाही, टाइप्स ऑफ हायब्रिडायझेशन. आपल्याला माहिती, हायब्रिडायझेशनमध्ये सिम्पली काय होतं, वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्बिटल्स एकमेकांमध्ये पार्टिसिपेट करतात. कशाच्या अंडर, हायब्रिडायझेशनच्या अंडर पार्टिसिपेट करतात आणि काय तयार करतात, हायब्रिड ऑर्बिटल तयार करतात, बरोबर आहे. जर समजा फक्त ते sp असतील तर मग ते काय काय फॉर्म करतील, sp3, sp2, sp ऑर्बिटल, हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म करतील. नुसते ऑर्बिटल्स का नाही, हायब्रिड ऑर्बिटल, नवीन ऑर्बिटल ते फॉर्म करतील. पण ते जर समजा त्या ठिकाणी हायब्रिडायझेशनमध्ये 3 ऑर्बिटल्स फॉर्म झाले, पार्टिसिपेट केले तर हायब्रिडायझेशनमध्ये s ऑर्बिटल, p ऑर्बिटल आणि d सुद्धा ऑर्बिटल. आपल्याला स्टडीला फक्त s आणि p ऑर्बिटल आहे, पण तुम्हाला नीटला किंवा अदर कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये असं सुद्धा विचारतात की समजा 3 ऑर्बिटल असतील. एखादं एक्झाम्पल दिलं, जसं मी तुम्हाला आता समजा सांगितलं की मिथेन जर दिलं तर तुम्ही पटकन सांगू शकता की ते कशाच्या अंडर असतील, sp3 हायब्रिडायझेशनच्या, बरोबर आहे. पण मी एखादं अननोन तुम्हाला एक्झाम्पल दिलं, जे की तुम्हाला त्याचं फक्त नाव माहिती आहे, बाकी त्याचं स्ट्रक्चर माहीत नाही, काहीच नाही माहिती, मग त्याचं तुम्ही हायब्रिडायझेशन कसं कॅल्क्युलेट करताल, बरोबर आहे की नाही. ती गोष्ट तुम्हाला यायला पाहिजे. त्यासाठी एक छोटूसा फॉर्म्युला पण आहे, ते आपण पुढच्या जेव्हा तुम्हाला हे हायब्रिडायझेशनचे टाइप्स कळतील त्याच्यानंतर तुम्हाला ते छोटीशी ट्रिक पण आहे, तो फॉर्म्युला पण आहे, जेणेकरून तुम्हाला ते कसं कॅल्क्युलेट करायचं आणि एक्झाममध्ये आलं तर कसं पटकन आन्सर त्याचं सोडवायचं ते त्या फॉर्म्युलामध्ये तुम्हाला मिळून जाईल, बरोबर आहे. त्याआधी आपण बघू, जर फक्त हायब्रिडायझेशनमध्ये तुम्हाला माहिती की जे हायब्रिड ऑर्बिटल तयार होतात ते ऑदर एक समजा s आणि एक समजा p, दोन्ही पण हायब्रिडायझेशनच्या किंवा हायब्रिडायझेशनमध्ये पार्टिसिपेट केले तर ते काय तयार करतात, हायब्रिड ऑर्बिटल तयार करतात, बरोबर आहे. आणि तुम्हाला स्टडीला सध्या तेच आहे की समजा s and p ऑर्बिटल्स participated in hybridization, they form first, काय म्हणते, जर s आणि p ऑर्बिटल जर हायब्रिडायझेशन मध्ये पार्टिसिपेट केले तर ते काय करतात, कोणते कोणते हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म करतात, दे फॉर्म फॉलोइंग
हायब्रिड ऑर्बिटल्स. फर्स्ट sp3, second sp2 hybridization and third sp. कोणतं हायब्रिडायझेशन आहे? एक तर sp3 हायब्रिडायझेशन, नंतर sp2 हायब्रिडायझेशन आणि sp. ह्या ठिकाणी तुम्हाला माहिती किती हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म झाले? sp3 म्हणजे s चा 1 आणि p चे 3 म्हणजे किती? 4 हायब्रिड ऑर्बिटल तयार झाले. s चा 1 आणि p चे 2 म्हणजे किती झाले? 3. आणि sp मध्ये किती झाले? s चा 1 आणि p चा 1 म्हणजे 2. आलं लक्षात? ही गोष्ट लक्षात ठेवायची की sp3 हायब्रिडायझेशन मध्ये किती ऑर्बिटल तयार होतात? 4 ऑर्बिटल तयार होतात. sp2 मध्ये 3 ऑर्बिटल तयार होतात आणि sp मध्ये किती तयार होतात? 2 ऑर्बिटल्स. आता आपण बघू की sp3 ओव्हरलॅपिंग म्हणजे काय? काय असते? sp3 ओव्हरलॅपिंग म्हणजे काय आणि ती ओव्हरलॅपिंग कशी होती? झाल्यानंतर ही झाली त्याची टाईप, आणि मग ती जर ओव्हरलॅपिंग झाल्यानंतर त्याचं स्ट्रक्चर किंवा त्याची जिओमेट्री किंवा त्याचा शेप कसा राहील. फॉर एक्झाम्पल, जर मिथेनमध्ये किंवा अमोनियामध्ये जर sp3 हायब्रिडायझेशन होत असेल तर त्यामध्ये त्याचा शेप कसा येईल आणि त्याचं स्ट्रक्चर कसं येईल. आणि तुम्हाला माहिती की अमोनिया किंवा मिथेनचं स्ट्रक्चर जिओमेट्री कशी असती? आठवा. ab2 ab4 कोणतं राहते? ab4 म्हणजे मिथेन, a म्हणजे सेंट्रल ॲटम आणि b म्हणजे बॉन्डेड. मिथेनचं स्ट्रक्चर कसं राहते? मिथेनच्या स्ट्रक्चरमध्ये सुद्धा कार्बन ॲटम आणि बॉन्डेड हायड्रोजन ॲटम 4, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन नसतो. त्यामुळे जी जिओमेट्री कशी असती? क्विक सांगा पटकन, तुम्हाला आली पाहिजे. कशी राहते? टेट्राहायड्रल. आलं लक्षात? कशी येते तुम्हाला माहिती, पण आता आपण इथं सुद्धा तेच बघणार आहोत की sp3 हायब्रिडायझेशनमध्ये जेवढे मॉलिक्यूल येतील तेवढ्या सगळ्यांची जिओमेट्री कशी राहील? सेम. आलं लक्षात? त्यासाठी तुम्हाला आता ती VSEPR थेरी सुद्धा लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे उद्या येताना ती वाचून यायची. आलं लक्षात? ती थेरी वाचून यायची, मगच तुम्हाला काय कळणार आहे? हायब्रिडायझेशन म्हणजे थोडक्यात त्याची जिओमेट्री व त्याचा शेप. आलं लक्षात? आता आपण बघू sp3 हायब्रिडायझेशन. sp3 हायब्रिडायझेशन काय असते? sp3 हायब्रिडायझेशन जेव्हा तुम्ही ऐकलं तेव्हा सिम्पली तुम्हाला वाटेल की त्यामध्ये काय असणार? एक s ऑर्बिटल आणि एक काय असणार? p. एक असणार का? नाही. p किती असणार? 3. म्हणजे p मध्ये आपल्याला माहिती एक तर px, py and pz. बरोबर आहे. जेव्हा s चा एक s ऑर्बिटल आणि दुसरा p ऑर्बिटल, त्याचे px, py, pz ह्यामध्ये ओव्हरलॅपिंग होते तेव्हा काय तयार होते? sp3 हायब्रिडायझेशन होते. काय होते? sp3 हायब्रिडायझेशन. आपल्याला माहिती s चा शेप s ऑर्बिटलचा शेप नेहमी कसा राहतो? स्पेरिकल. कसा राहतो? स्पेरिकल. स्पेरिकल म्हणजेच काय? कसा राहतो? स्पेरिकल म्हणजेच नॉन डायरेक्शनल. कसा राहतो? गोल राहतो. आणि तेच आपल्याला माहिती p ऑर्बिटल मध्ये किती ॲक्सिस असतात? p, x, y अँड z ॲक्सिस. ह्याच्यामध्ये सुद्धा ॲक्सिस असतात पण ती डायरेक्शन नसते, त्याला स्पेसिफिक एक प्रकारची डायरेक्शन नसतात, कारण की स्पेरिकल म्हणजे गोल असणार. गोल असल्यामुळे त्याला कुठेही तुम्ही x, y, z ॲक्सिस लिहू शकता, त्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नसतो. पण p ऑर्बिटल कसे असतात? नेहमी डंबेल शेप असतात. त्यामुळे त्याचं px ॲक्सिस, y ॲक्सिस आणि z ॲक्सिस कसे असतात? मेजरेबल असतात. आपण त्याला आयडेंटिफाय करू शकतो की ते x ॲक्सिस आहे, y ॲक्सिस आहे की z ॲक्सिस आहे. तर आता आपण बघू आपण त्याचा शेप ॲक्च्युली कसा राहतो, की ॲक्च्युली ओव्हरलॅपिंग किंवा हायब्रिडायझेशन होताना ते कसं तयार होते. आता आपल्याला माहिती हे जे sp3 हायब्रिडायझेशन होते ते कशामध्ये होणार? 2s अँड 2p ऑर्बिटल्समध्ये. कशामध्ये होणार? 2s अँड 2p ऑर्बिटल्समध्ये. बरोबर आहे. आता आपण बघू त्याच्या शेपनुसार त्याची ओव्हरलॅपिंग कशी होती. आपल्याला माहिती की sp3 हायब्रिडायझेशनमध्ये sचा शेप कसा राहतो? स्पेरिकल. त्यामुळे त्याच्यामध्ये कोणती पण एक x ॲक्सिस असणार आणि एक कशी असणार? y. त्यामुळे त्याच्यामध्ये डायरेक्शनलचा काहीच फरक पडणार नाही, कारण की ते कसं असणार? नॉन डायरेक्शनल. तेच त्याच्यासोबत जर ओव्हरलॅपिंग आपल्याला कशी करायची?
पी ऑर्बिटल्स. आता पी म्हणजे फक्त एकच ऑर्बिटल आहे का? नाही. मग ते पी एक्स सुद्धा असेल, पी वाय सुद्धा असेल आणि पी झेड सुद्धा असेल. ह्या तिघांसोबत त्याला ओव्हरलॅपिंग करायची आहे. तर फॉर एक्झाम्पल आता आपण बघू डम्बेल शेप, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस आणि इकडं. आता ही म्हणजे एक फ्रंट ऑफ, बरोबर आहे, फ्रंट ऑफ ॲक्सिस आहे, त्याला आपण म्हणतो एक्स ॲक्सिस. आता ह्या ठिकाणी आपण बघू डम्बेल शेप, हे झालं 2px, बरोबर आहे. त्याच्यासोबतच टू पी एक्स, 2py आणि आपण नंतर ZX. आणि लक्षात ह्या ठिकाणी काय होणार असते? हायब्रिडायझेशन, बरोबर आहे. तर हे सिम्पली स्ट्रक्चर आहे कशाचं? sp3 हायब्रिडायझेशन. म्हणजे S म्हणजे स्पेरिकल शेप असेल, नंतर 2px, 2py आणि 2pz, बरोबर आहे. हे जर समजा नीट लक्षात घ्या, हे जर समजा sp2 हायब्रिडायझेशन असलं असतं तर त्यामध्ये झेड ॲक्सिस नसला असता, फक्त px आणि py ॲक्सिस असले असते, बरोबर आहे, ते लोब असले असते. आणि त्यांचं आणि आपल्या s ऑर्बिटलचं काय झालं असतं? हायब्रिडायझेशन. पण ह्या ठिकाणी काय आहे? sp3 हायब्रिडायझेशन. त्यामुळे त्याची आपल्याला तिन्ही पण काय घ्यावं लागणार आहेत ओव्हरलॅप हायब्रिडायझेशनमध्ये ॲक्सिस. हे 2s, 2px, 2py अँड 2pz. जेव्हा ह्याचं हायब्रिडायझेशन होते, आलं लक्षात, नीट लक्षात घ्या, जेव्हा ह्याचं हायब्रिडायझेशन होते, हायब्रिडायझेशन झाल्यानंतर एक सिमिलर स्ट्रक्चर फॉर्म होते, त्याचा सिमिलर स्ट्रक्चर फॉर्म होते, सिमिलर शेप फॉर्म होते. आता नीट लक्षात घ्या, मी तुम्हाला इथं दाखवाल ते शेप कसा राहील. दिसते सगळ्यांना? काय होणार? सिम्पली आता ह्यामध्ये इंटरॅक्शन होईल का? होईल, पण एका स्पेसिफिक डिस्टन्सवर, बरोबर, ते एकाच ऑर्बिटल्समध्ये. आता सिम्पली काय होणार? यस ऑर्बिटल इथं आहे आणि त्याला काय होतील? हे असे, हे झाला माझा हात म्हणजे यस ऑर्बिटल, हा एक px, हा एक py आणि हा एक pz. आलं लक्षात कसं होईल? px, py अँड pz अशा टाईप काय होईल? त्याचा स्ट्रक्चर, एक शेप तयार होईल. आलं लक्षात? आपण ते ड्रॉ करून बघू सिम्पली हाताने दाखवण्यापेक्षा. आता आपल्याला माहिती न्यूक्लियस भोवती काय तयार होतात? लोब, बरोबर आहेत. कधी? जेव्हा त्याचं हायब्रिडायझेशन होते. हे झालं 2s, बरोबर आहे. नंतर ह्या ठिकाणी होणार तसंच सेम, त्यांची डायरेक्शन, त्यांचा शेप, हे pz, py अँड px. आलं लक्षात? आणि ह्याला आपण म्हणू यस ऑर्बिटल. आता ह्या ठिकाणी बघा, हे स्ट्रक्चर असं दिसेल. आलं लक्षात? कळालं? आता हायब्रिडायझेशन झाल्यानंतर सिम्पली सगळ्यांचे शेप कसे राहतील? सारखेच. दोन लोब फॉर्म करतील. ते दिसते सगळ्यांना? काय करतील? दोन लोब फॉर्म करतील. हे यस ऑर्बिटल, px, py आणि pz. आता ह्या ठिकाणी तयार झालं. ह्या ठिकाणी तुम्हाला असा जेव्हा शेप देतो ह्या ठिकाणी, तेव्हा कोणतं हायब्रिडायझेशन तयार होते? sp3 हायब्रिडायझेशन तयार होते. म्हणजे सिम्पली जर मी याला कॉम्प्रेस करून स्ट्रक्चर काढलं तर ते स्ट्रक्चर कसं दिसेल लक्षात घ्या. आलं लक्षात? अशा टाईप स्ट्रक्चर दिसेल त्याचं. न्यूक्लियस आणि हे 4 ऑर्बिटल्स दिसले. हे यस ऑर्बिटल, हे px, py आणि pz. ह्यालाच, ह्या शेपला आपण काय म्हणतो? टेट्राहायड्रल. काय म्हणतो? टेट्राहायड्रल. जेव्हा एक यस आणि 3p जेव्हा हायब्रिडायझेशन होते तेव्हा एक न्यूक्लियस भोवती त्याचे लोब तयार होते. हे कॉम्प्रेस स्ट्रक्चर आहे, बरोबर. हे कसं आहे? ॲक्च्युली असं स्ट्रक्चर तयार होते. हे कॉम्प्रेस स्ट्रक्चर आहे. तुम्हाला लक्षात येण्यासाठी ह्याला आपण, त्याचा शेप कसं दिसते तुम्हाला?
टेट्राहायड्रल कसा दिसणार आहे शेप त्याचा, कसा दिसत आहे जिओमेट्री, आणि त्याचा शेप कसा राहील टेट्राहायड्रल, त्याची जिओमेट्री कशी राहील टेट्राहायड्रल. मग तुम्ही असं म्हणू शकता sp3 हायब्रिडायझेशन मध्ये आपल्याला माहिती जे काय ऑर्बिटल तयार झाले ते 4 ऑर्बिटल तयार झाले आणि त्याचा शेप नेहमी कसा राहील टेट्राहायड्रल. कसा राहील टेट्राहायड्रल राहील लक्षात. त्याचा शेप कसा राहील मग टेट्राहायड्रल. कधी जेव्हा ते sp3 हायब्रिडायझेशन होईल. म्हणजे कोणताही मॉलिक्यूल जर एखादा sp3 हायब्रिडायझेशन मध्ये जात असेल, नीट लक्षात घ्या, कोणताही म्हणला म्हणजे कोणी जाऊ शकते का नाही, ज्याच्यामध्ये तशी फॅसिलिटी असेल, ज्यांनी त्याचे 1 s आणि 3 p ऑर्बिटल्स जर हायब्रिडायझेशन मध्ये पार्टिसिपेट करत असेल तरच आपण त्याला काय म्हणणार sp3 हायब्रिडायझेशन. बरोबर आहे. आणि त्या sp3 हायब्रिडायझेशन जेव्हा पार्टिसिपेट करतो तेव्हा ते 4 हायब्रिड ऑर्बिटल तयार करतात. किती ऑर्बिटल 4 हायब्रिड ऑर्बिटल तयार करतात आणि त्या 4 हायब्रिड ऑर्बिटलचा शेप कसा राहील मग टेट्राहायड्रल. आलं लक्षात. टेट्राहायड्रल राहील आणि त्यामध्ये बॉन्ड अँगल त्यांचा 109 डिग्री राहील. बॉन्ड अँगल किती राहील नीट लक्षात ठेवून घ्या. किती राहील 109 डिग्री 28 सेकंद. किती राहील 109 डिग्री 28 सेकंद. आलं लक्षात. हा काय झाला त्यांचा बॉन्ड अँगल. नीट लक्षात घ्या. कधी जेव्हा एखादा मॉलिक्यूल sp3 हायब्रिडायझेशन मध्ये जाईल तेव्हा काय तयार होते त्याचे 4 हायब्रिड ऑर्बिटल्स तयार करतं. त्यामध्ये त्याचा शेप टेट्राहायड्रल राहील आणि ह्यामध्ये बॉन्ड अँगल किती राहील 109 डिग्री. किती राहील 109 डिग्री राहील लक्षात. आता आपल्याला बघायचं आहे ह्याचं एक एक्झाम्पल. काय बघायचं आहे एक्झाम्पल कशाचं sp3 हायब्रिडायझेशनचं एक्झाम्पल बघू आपण पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत बघत राहा. नीट लक्षात घ्या. ह्याचे एक्झाम्पल तुम्हाला सांगून देते जे sp3 हायब्रिडायझेशन मध्ये जातात. त्याचे एक्झाम्पल आहे CCl4 CH3 अमोनिया आणि वॉटर. हे सगळे कशामध्ये जातात sp3 हायब्रिडायझेशन मध्ये. ह्याची सिंपल ट्रिक तुम्हाला सांगणार आहे उद्या जेव्हा आपण मिथेनचं एक्झाम्पल बघू. त्याच्या आधी तुम्हाला याची सिंपल ट्रिक लक्षात ठेवायची सांगून मगच मी काय करणार मिथेनचं एक्झाम्पल आपण स्टडी करणार आहोत. आलं लक्षात. एकदा नीट रिवाइज करा. एकाच्या ऐवजी 2 टाइम्स व्हिडिओ बघा जेणेकरून तुमच्या आयडिया क्लिअर होतील. जर काही डाऊट असला काही डोक्याच्या वरून गेला तर विचारा. आलं लक्षात. बघत राहा व्हिडिओज आणि स्टडी करत राहा. ओके. चला भेटू मग नेक्स्ट व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.